आपलं जे स्वप्न होतं ते कुठेतरी आता पूर्ण झालेलं आहे, ते समोर काही भेटत नाही. आपण जी संकल्पना मांडली होती की विद्यार्थ्यांचं भविष्य हे उज्ज्वल झालं पाहिजे त्या अनुषंगाने लायब्ररीची आपण जी विनंती होती की लायब्ररीची माहिती करण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेला आहात. तिथपत काम पूर्ण झालं आहे. पुण्यानंतर आणि मुंबईनंतर नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच सेंट्रल लायब्ररी होते. इथे अनेक कॉलेज आहेत, अनेक शाळा आहेत. एज्युकेशन हब म्हणून आपण इथे आज बघतोय. खरं म्हणजे ही जी इमारत बनली माझ्या स्वप्नातली आहे आणि अश्विनी कंट्रेक्शन यांच्याशी माझी वारंवार संपर्क होत होता. ही लायब्ररी कशी असली पाहिजे आणि आमच्या ज्या मॅडम आहेत आर्किटेक्ट त्यांना मी नेहमीच सांगत होते की प्रकाश झोता असला पाहिजे. जर लाईट जरी गेली तरी मुलांना वाचन करता आलं पाहिजे. पण इथे बघितलं मी तर कॉन्ट्रॅक्टरनी सोलर पण बसवलेले आहेत. जे विद्यार्थ्यांची छोट्यात छोटी काळजी आणि अंध मुलं असतील, मतिमंद मुलं असतील यांच्यासाठी सुद्धा इथे वेगवेगळे क्लासरूम काढलेले आहेत. मला सांगायचं एवढंच आहे की ज्यावेळी भूषण गगराणी MD होते त्यावेळी त्यांनी हा मला प्लॉट दिलेला आहे आणि या प्लॉटसाठी खूप प्रयत्न झाले. विरोधकांनी पण खूप त्रास दिला. पण आज स्वप्न माझं साकार झालंय आणि माझी ही तिसरी लायब्ररी आहे. म्हणजे पहिला मी बेलापूरला CBD बनवली गौरव कला केंद्र, दुसरी दिवाळ्यात आता तयार झालेली आणि तिसरी आहे जे मोठमोठ्या परीक्षेला विद्यार्थी बसतात त्यांना सर्व प्रकारची पुस्तकं, सर्व भाषेची पुस्तकं. आणि आपण आता बघितलं असेल की प्रत्येक टेबलवर आपण कॉम्प्युटर दिलेले आहे की त्या विद्यार्थ्यांना कुठेच अडचण होणे, ज्येष्ठ नागरिक असतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही लायब्ररी बनवताना माझ्या स्वप्नामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार करून, संविधानाचा विचार करूनच मी ही लायब्ररी बनवली आहे. कारण त्यांच्यामुळेच आज माझ्यासारखी महिला ही आमदार झालेली आहे. आम्हा महिलांना मतदानाचा अधिकार बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे आणि ह्या सेंट्रल लायब्ररीला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी सगळ्या नगरसेवक, सगळ्या अधिकाऱ्यांशी याच्यावर चर्चा करणारच आहे. मला नाही वाटत कोण विरोध करेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकामध्ये जीव होता. पुस्तक हे त्यांचा आत्मा होता आणि त्या आत्म्यामध्ये आपण एवढी मोठी सेंट्रल लायब्ररी आज नव्या मुंबईमध्ये, आपण नव्या मुंबईच्या मुकुटामध्ये हा हिरा बसवलेला आहे. तर बाबासाहेबांचं नाव व्हावं असं माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि तशी मी सगळं नगरसेवकांनाही विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे आता ह्यामध्ये तेलचित्र येतील. त्याच्यात आपण आर्ट गॅलरी बनवलेली आहे. शिक्षणाच्या आमच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, आमचे शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, असे वेगवेगळ्या पुढाऱ्यांचे ज्यांनी काम केले, समाजाचं काम केलेलं आहे, या समाजाला वर उचलण्याचं काम केलं आहे, त्यांची तेलचित्र लागली जातील. आणि ही आर्ट गॅलरी इथल्या आर्टिस्ट लोकांसाठी पहिल्यांदा बनते आणि हे सगळं लक्षात ठेवूनच ही इमारत आपण बनवलेली आहे. मी शुल्क अधिकाऱ्यांचे पण मनापासून मी धन्यवाद देते, पालिका अधिकाऱ्यांचे धन्यवाद देते, विशेष आयुक्तांचे आणि कॉन्ट्रॅक्टर असतील, आर्किटेक्ट असतील आणि ज्या लोकांनी बांधले, जे कर्मचारी होते, जे काम करत होते या लायब्ररीसाठी, जे रात्रंदिवस इथे मेहनत करत होते चिखलामध्ये, त्यांचे पण मी मनापासून आभार मानते. कारण त्यांच्यामुळे, त्यांच्या कष्टामुळे ही लायब्ररी आज उभी राहिली. ताई, आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. माझं उद्घाटन कधी आणि उद्घाटन कसं असतं? लवकरच उद्घाटन होईल. आता ते कोणाच्या हस्ते ते महानगरपालिका वगैरे आम्ही बसून ठरवू. पण नाव मी फिक्स केलेलं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर आपण नवी मुंबईत पाहतोय की पुन्हा महायुतीत तिढा पाहायला मिळत आहे. क्लस्टर योजनेसंदर्भात शिंदे गट असेल किंवा भाजप आक्रमक होताना पाहिजे. असं आहे की या देशाचे पंतप्रधान आहे आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, प्रत्येक गरिबाला घर मिळालं पाहिजे, प्रत्येक भूमिपुत्राला पण न्याय मिळाला पाहिजे. आणि त्या पद्धतीने उद्या माझा दौरा आहे झोपडपट्टी पुनर्विकासाचा. सगळे अधिकारी मुंबईचे येणार आहेत आणि 2011 पर्यंतची ज्या झोपड्या आहेत त्यांना आपण घर देऊन नंतर बाकीच्यांचाही विचार आम्ही करणार आहोत. पण हे सगळं करताना आम्ही रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज याचा सगळा विचार करूनच करणार. पार्किंग विशेष म्हणजे आता जेवढ्या नवीन नवीन इमारती होतात त्याच्यात पार्किंग आपण देतोच आहोत. आणि हा सगळा विचार करून हे डेव्हलपमेंट होत आहे. आणि महाराष्ट्र राज्य शासनाची इच्छा आहे, ठीक आहे, आमची तुमची इच्छा नाही आहे. आम्ही काही पोस्टर बॅनर लावून मोठे होणारे लोक नाही. मी तर कृतीत काम करणारी आहे. म्हणून आज इथे उभी आहे मी या सेंट्रल लायब्ररीमध्ये. जी स्वप्नात आता एक हॉस्पिटल आहे, येत्या 8 तारखेला त्याची केस आहे, ती जर झाली तर हॉस्पिटल, मला सगळे ज्येष्ठ नागरिक विचारतात की हॉस्पिटल कधी होणार.
पण ते होऊन देत नाहीत. तर माझं एवढंच आहे, सगळ्यांना प्रामाणिक मत आहे की या शहराला पाणी पुरवठा बघा, रस्ते बघा, ड्रेनेज बघा, हे सर्व विचार करूनच हे डेव्हलपमेंट सुरू आहे. आणि जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होती त्यावेळी काय ना कोण बोललं, तुमच्याच नेतृत्वामध्ये इथे सगळं. आणि कोण आहे या सगळ्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला फोन करणारे कोण आहेत, यांच्याकडे कामं मागणारे कोण? मंदा म्हात्रे नाही आहे. मंदा म्हात्रेने कधी कुठल्या बिल्डरला फोन केलाच नाही आहे. मागणारे कोण आहे, बिल्डरला सतवणारे कोण आहेत, ते पण आपण बघावं ना. ताई, ही खरं तर नाराजी आहे महायुतीमध्ये. ही नाराजी दूर करण्याचा आपण काही प्रयत्न केविलवाना करणार असतो? माझा काय संबंध येतो? राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते बघून घेतील. नाही करे, आपण देखील महायुतीचा एक घटक आहात. माझं काम मी करत असते, त्यांनी आपापलं काम करावं. धन्यवाद. खरं तर आपण पाहतोय की मी कृतीतनं काम करते, असं त्याची प्रतिक्रिया की भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरापर्सन सुरजसह मी रविंद्र टीव्ही मराठी, जुईनगर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.